या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी कुणबी क्रीडा असोसिएशन मंदनगड यांच्या विपक्षामध्ये साईनाथ कोशिंबे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुणबी क्रीडा असोसिएशनने नाणेफेक जिंकली. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अक्षय आणि साईराज गोलंदाजी मार्कवरती. विनीत, लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला, मिड विकेट मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. पहिला चेंडूवरती दडपण जाणवला आणि चेंडूने काढली सीमारेषा. 4 धावा, चौकार. पाहायला मिळाला बघा. पहिला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला लागला होता. इतका वेगाने ट्रॅव्हल होत नव्हता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले, वेगानं आलं. चेंडूवरती बघा बघा थोडंसं कुठेतरी कॅज्युअल एफर्ट. चेंडूवरची नजर हटली, चेंडूही गेला सीमारेषा पार, चौकार. आता तुम्ही पहिला दिली, नजर हटली होती, आता नजर बसली आहे. पहिला तुमची नजर हटली होती, आता बॅट्समनची. दमदार स्ट्रोक. आणि ऑन साइडला लॉफ्ट केलेला हा फटका खरोखर अतिशय सुंदर फटका आणि त्या सुंदर फटकाने षटकार सुद्धा येताना पाहायला मिळतोय. अध्यक्ष हेमंत शिगवण यांच्याकडून शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत या सामन्यासाठी. युवक कुणबी क्रीडा कमिटी क्रीडा असोसिएशन मंदनगड या संघासाठी. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत तो चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव येते. पहिला चेंडू तो जसा तुकाराम सर आपण उल्लेख केलात की तितका प्रॉपर नव्हता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू बाउंड्रीलाईनच्या जवळ गेला होता. कॅज्युअल एफर्ट तो क्षेत्ररक्षकाचा दिसला, परंतु त्या कॅज्युअल एफर्टने पुढच्या चेंडूला खेळण्यासाठी खूप मोठं आत्मबळ दिलं, खूप मोठा कॉन्फिडन्स दिला आणि त्यामुळे त्या 6 धावा दिसल्या. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, कारण एखादा चेंडू जेव्हा तुम्ही अडवताना तर गोलंदाजाला ताकद येते, पण तुम्ही जेव्हा सोडताना तेव्हा गोलंदाजावरती तो दबाव येतो. कदाचित तोच दिसून आला होता. जसं विश्लेषण तुम्हीही केले. धावा आहेत दावलकवरती 11. क्रॉस बॅटर फटका गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं, स्वीप करायचं होतं मिड विकेटला. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही सांगितलं, कारण युट्यूबवरती सगळं बहुतांशी म्हणजे कुणबी क्रीडा असोसिएशन मंडणगड खेळतोय, पण अख्खा मंडणगड तालुका आता युट्यूबच्या माध्यमातून सामनाही बघतोय. त्या बाजूला वैतरणाची पण तीच गत आहे. तिथे वैतरणाच्या गावागावामध्ये फक्त एकच टीव्ही बाजूला आहे, युट्यूबवरती हा सामना पाहायला जातोय. नाही, मनमुराद आनंद लुटला जातोय. काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर. आणि यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा होताना पाहायला मिळते. बघा सगळ्यांच्या नजरा या सामन्यावरती, म्हणूनच हा सामना तितका नाजूक पद्धतीमध्ये आपल्याला दिसेल. नाजूक मी का म्हणतोय, कारण जरी कमी धावफलक बनलं तरी सुद्धा त्याचा बचाव आणि त्याचा पाठलाग हे दिसेल. आणि दुसऱ्या बाजूला जरी मोठा धावफलक झालं तरी सुद्धा ही स्थिती आपल्याला बघायला मिळेल, कारण सगळं जबाबदारीचं जे ओझं आहे ते प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे. हो, फटका मोठा, परंतु क्षेत्ररक्षक नाही, लांब होता सौरभ. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू आतमध्ये आलाय आणि जोपर्यंत चेंडू अडेल तोपर्यंत 2 धावा धावून चपळाईने पूर्ण केल्या जातात. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा बिनबाद कुणबी क्रीडा असोसिएशन मंदनगड. हा एफर्ट बघा, एफर्ट बघा. चेंडू ट्रॅव्हल होत होता, डोक्यावरनं त्यांचा जात होता. की कमिटमेंट आहे, त्यांना माहिती आहे आपण इथे आलोय, धावा रोखायच्या थांबायच्या, मग तुम्ही बॅटिंग करो, तुम्ही फिल्डिंग करो. बघा हा बघा, हो हो हो, काय एफर्ट आहे, एफर्ट आहे. कॅमेरामॅनने सुद्धा बरोबर टिपले सौरभला, पण एफर्ट आहे. आपल्या टीमसाठी बहुमूल्य धावा इथे रोखल्या गेल्यात, कारण असं कमिटमेंट देणं गरजेचं. आणि आपण चर्चाही करतोय का, म्हणजे दोन्ही ठिकाणी वैतरणा विभाग असतील, तिथल्या काहीशी गावं आहेत, तेही सामना बघते की आपल्या विभागातनं काही खेळाडू गेल्यात, ते आज चांगला खेळ दाखवतात. मंडणगडच्या तालुक्यामध्ये सुद्धा तीच कहाणी आहे. तिथेही बघताय अक्षयची बॅटिंग, साईराज त्याला साथ देतोय. आता पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात, पहिल्यांदा असं घडलं की पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात, त्याच्यामुळे आता सौरभवरती जो जबाबदारी आहे, एकदा धावा रोखायच्या, धावा थांबवायच्या आहेत आणि विकेट घ्यायचे आहेत. तर अक्षयला आपला खेळ चालू ठेवायचा आहे, अक्षयला आपला खेळ तसाच चालू ठेवायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला लागला होता यष्ट्याच्या जस बाजूने हा चेंडू निघून गेलाय. चेहऱ्यावरती निराशा देखील आहे दोघांचेही की फलंदाजाला वाटते मी हा चेंडू मिस केला आणि गोलंदाजा वाटले की चेंडूने स्टंप
मिस केला. त्याच्यामुळे दोन्ही निराशा चेहऱ्यावरती दिसून आलेत. नाही, सौरभचा तो स्टॉप झाला तिथून एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे. सौरभ हा वैतरण्यातील एक नामवंत खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची चांगली ओळख. आणि तो यावेळेला लॉफ्ट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, फील्ड करेल तोपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न नाही, अक्षयला स्ट्राईक मिळेल. आणि अशा प्रकारचे काही अटेम्प्ट असतात, म्हणजे तुम्ही चेंडूला अडवणं, रनआउट घेणं, यष्ट्या वाकवणं म्हणजे क्लीन बोल्ड, अशा प्रकारचे ज्या वेळेला विकेट्स येतात किंवा अशा प्रकारचे अटेम्प्ट घडतात त्यावेळेला आपोआप खांदे उंच होतात, मग क्षेत्ररक्षकाचे असो किंवा गोलंदाजाचे असो. आता सौरभचे खांदे थोडेसे उंच आहेत आणि असं असताना अक्षय याचा खेळ पाहणं रोचक ठरणार आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा निर्धाव. ओके, बॅकअप दहाणे हाताळला होता. त्याच्यामुळे जसं तुम्ही उल्लेख केला की चांगले क्षेत्ररक्षण काय करते माहिती का, त्या आपल्या खेळाडूला एक अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतं, एक एनर्जी देत असतं, त्याला कुठून तरी पाठिंबा द्यायचं काम तेही करत असतं. आता अक्षय सारखा फलंदाज समोर आहे, त्याच्यामुळे चेंजेस केले जातात, व्हरायटी दाखवली जाते. गोलंदाज मी म्हटलं ना, व्हरायटी दाखवली जाते. टॉप एज लागलाय, कॉलिंग झाले तिथे, स्वतः यष्टीरक्षक आले आहेत. पहिला म्हटलं तर सौरभ जातील, पण यष्टीरक्षकाने सांगितलं नाही, हा झेल माझा आहे, इट्स माइन, आणि त्यांना झेल टिपलाय, विकेट, गडी बाद झालाय. परतलाय बघा सौरभचा चेंडू होता, थोडा बघा क्रॉस केले, बॅटच्या टोला लागला, खाली एजनं वर उडाला. स्वतः यष्टीरक्षक होते आणि यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आले, गोलंदाज सुद्धा जवळ आले होते. एक चांगला झेल टिपला. असंच झेल टिपणं सहज नसतं, जागेवरती ज्यावेळेला उंच उडतो. पण तुम्ही जसं म्हटलं नक्कीच आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढून जाईल. कारण या षटकामध्ये आपण पाहिलेत 4 चेंडू हाताळलेत आतापर्यंत सौरभनं, 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा अडसर, एक महत्वाचा विकेट गडी बाद केलाय. धावा दाबल 17, 1.4 षटकांचा खेळ. खूप चांगला कमबॅक इथे सौरभने केलाय. शपलून खेळण्याचा प्रयत्न, मागे निघून गेला, फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो प्रयत्न असफल, चेंडू निघून करतोय सीमा रेषेची सफर, चौकार. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. सुरुवातीला शफल झाले तो ऑप्शनच्या बाहेर आले आणि त्यानंतर मागे खेळण्याचा प्रयत्न चांगले होते. मला वाटते पंकज त्या ठिकाणी आहेत, पंकजचे प्रयत्न खूप चांगले गेले, परंतु या बलदेवाडीच्या स्टारने केली आहे सुरुवात चौकाराने. 4 धावा आल्यात आणि 21-1, 1.5 षटकांचा खेळ झालाय. राजदीप पॉवर स्ट्राईक, शेवटचा चेंडू, धावा 21. पायावरचा चेंडू होता, पायावरती फ्लिक केलं, कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी क्लिक केल्या आहेत. चेंडू गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार, 6 धावा. राजदीप भुवडच्या बॅटमधून झालेला हा प्रहार, हा असाच खेळाडू आहे. आम्हाला अजूनही आठवतंय केळशीचं ते मैदान, केळशी पाट्यावरचं ते मैदान आणि त्यावेळेला पंचकृषी चषकादरम्यान केलेली ती राजदीपची बॅटिंग बलदेवाडी संघासाठी आणि त्याने केलेला तो ब्लास्ट थोडा कमी जरूर पडला होता, परंतु जी बॅटिंग केली होती ती खरोखरच वाखणण्याजोगी होती आणि त्याने शेवट आता या षटकाराने केला. 27-1, 2 षटकं संपली आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आता शिल्लक आहे. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलंय? अमयाला इथून आपली ती करामत दाखवावी लागणार आहे, जेणेकरून संपूर्ण वैतरणनगर त्याच्यावरती खुश होतील. हे धावफलक 30-35च्या आसपास राहिलं, मॅचला मजा येईल, परंतु 40च्या पुढे गेलं तर एक वेगळ्या स्थितीमध्ये कुणबी क्रीडा असोसिएशन आपल्याला नेऊन ठेवेल. मिड विकेटमध्ये खूप चांगली फिल्डिंग सौरभची त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकच धाव येते. नक्की जसं आपण चर्चाही करतो की किती धावसंख्येपर्यंत पोचायला वर राजदीपचा तो सिक्सर आपण पाहिलाय. अमय आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आकोटाचा चेंडू तर पॉईंटच्या डोक्यामध्ये खेळायचा होता, आता लागलाय चेंडू, 1 धाव या चेंडूवरती पण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. राजदीप पोहोचलाय, प्रमुख फलंदाज आहे, गेल्या कित्येक वेळा अशा इनिंग त्यानेही खेळले, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्या ठिकाणी कशा खेळायचा आहे. हा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करायचं होतं, कट करायचं होतं, पॉईंटच्या डोक्यावरनं कतका तितकी ताकद नाही झोकू शकला. 2 धावांनी स्कोर 30.
हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि चेंडूने सरळ सीमारेषा ओलांडली आहे. वन बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. राजदीपचा बॅट तळपले ऑप्शनच्या बाहेर ना पूर्णपणे वाईटच्या क्रीजवरनं खेचून आणलं. जसा ड्रॅग करून आणताना तसा आणलाय हा चौकार. पुन्हा एकदा स्ट्रायकर येईल राजदीपसह जे होईल 2 चौकार आहेत 1 षटकार. फुलटॉस बॉल स्वीप करायचं होतं. वाईट स्ट्रॉंगवर क्षेत्ररक्षक विनय दबेकाने चेंडूवरती आल्यात. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने स्कोर जाऊन पोहोचेल तो 35. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा षटक सुरू आहे. यानंतरचा होणारा मॅच रामरतन आणि जीवेश 11. इथे बघा थोडक्यात हुकला. इथे रनआउटची एक संधी थोडीशी बनलेली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आडव्या पाडणे या फटक्याला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव येते. एक छोटी उणीव राहिली आहे. ती उणीव म्हणजे बघा बाउंड्री लाईनवरती ज्या वेळेला चेंडू केला त्यावेळेला दुसरी धाव घेण्याचा इंटेंट हा कोणीही दाखवलेला नाही आहे. आणि अशा प्रकारच्या धावा का कन्वर्ट कराव्या लागतात त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला शेवटच्या काही क्षणामध्ये मॅच जाते जिथे 1 ते 2 धावा, 5 धावा, 6 धावा शॉर्ट होतात त्यावेळेला या सगळ्या स्थिती किंवा हे सगळे क्षण आठवतात. आणि म्हणूनच ही एक उणीव राहू शकते जर का हा तितका टफ फाईट सामना झाला तर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड गेलेला चेंडूवरती 2 धावा बसवल्यात. 2 धावा चपळाईनं पूर्ण केल्यात आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 38 धावा धावपलकावरती 39चं लक्ष ठेवलं गेलंय ते साईनाथ कोशिंबे या संघासमोर. पहिली इनिंग संपली आहे तुकाराम सर, परंतु हा फक्त एक पल्ला झालाय, एक पडाव झालाय. दुसऱ्या पडावामध्ये याच्यावरती पलटवार सुद्धा होणार आहेत आणि त्या पलटवार करत असताना सुद्धा ती बॅटिंग बघणं ही सुद्धा एक प्रेक्षकांसाठी पर्वणी राहणार आहे. आणि कुणबी क्रीडा असोसिएशन मंथनगड हा संघ या धावांचा बचाव करण्यासाठी सुद्धा सज्ज होणार आहे. तर त्याच घेऊयात एक छोटासा ब्रेक, त्यानंतर जाणार टॉसकडे आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा. रामरतन आणि जीवेश 11 या 2 संघादरम्यान होणार आहे. आणि जसं तुम्ही विश्लेषण देखील केलं, आता हे आमचं समोरचे कक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचे ऑनलाईन स्कोरर, ऑफलाईन स्कोरर, आमचे समोरचे कॅमेरामॅन आणि भरतजी मोरे यांनाही आपण पाहू शकता. या त्याच्या बाजूला बरोबर रविकांतजी देखील आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये असलेला आमचा हा समालोचन कक्ष. बरोबर व्ह्यू समोर आहे, एरियल व्ह्यू आहे समालोचन कक्षाचा, त्याच्यामुळे समालोचन करताना सुद्धा मजा येते. प्रत्येक चेंडू आपल्याला विश्लेषण करणं किंवा चेंडू आउटफील्डमध्ये कुठेही जाओ, बिहाइंड द विकेट जाओ, इन फ्रंट ऑफ द विकेट जाओ, स्क्वेअर ऑफ द विकेट जाओ, आपल्याला विश्लेषण करणं कदाचित सहज सोपं होऊन बसते. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय त्याच्यामुळे त्याचे चर्चा होईल. पण टॉस केला जातोय रामरतन आणि जीवेश 11 या 2 संघादरम्यान टॉस होईल. मंडणगडचा संघ तिथे मैदानावरती उतरलाय आणि जशी तुम्ही चर्चा केली की पहिला डाव संपलाय, दुसरा डाव सुरू होतोय, त्याच्यामुळे पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग येऊ शकतो, पहिल्यापेक्षा मोठा धमाका येऊ शकतो, असं नाही येणार. त्याच्यामुळे दोन्ही टीमला चांदी आहे. नाणेफेकीचा कौल तो शेखर बिदळे त्यांच्या शुभ हस्ते. टॉस जीवेश की रामरतन? रामरतन. टॉस कोणी जिंकले? रामरतन संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला, टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही कारण आहे संध्याकाळचा सत्र आहे, त्याच्यामुळे बॅटिंगचा निर्णय घेण्यात येतो. जसं कुणबी क्रीडा असोसिएशन मंडणगडने देखील केला होता. आता काय झाले, वैतरणाच्या संघाने म्हणजे ज्या साईनाथ कोशिंबे ना याच्या अगोदर त्यांनी 37 केल्या होत्या, आता त्यांना 39 करावे लागतील. 2 अधिक. पण आता त्या करताना समोर प्रतिस्पर्धी संघ आता बदललाय तगडा. फक्त तुमचा खेळ बदलून देऊ नका, जर मजा येणार नाही. आणि त्याच्यामध्ये एक बदल सुद्धा आहे आणि तो बदल हा छोटा नाही, या मोठा बदल आहे. ज्या वेळेला 37 केल्या तर त्यावेळेला पहिली बॅटिंग केली होती, आता इथे 39 करायचं, त्यावेळेला दुसऱ्यांदा बॅटिंग करायचं. म्हणजे चेसिंग करत असताना तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्व काही शक्य आहे,
त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टिकोनाने तुमचा जर प्लॅन झाला असेल, तुम्ही प्रॉपर त्या धावांना कॅल्क्युलेट केलं असेल, कोणावरती कोणत्या वेळेला कशा प्रकारे आघात हल्ला करायचा याचं जर का तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असेल तर या धावांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. एका बाजूला वैभव आहे आणि त्याच्या सोबतीने सौरभ आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती युवराज आहे. जसं तुम्ही उल्लेख केले की आता कोणावर तरी हल्ला म्हणजे लक्ष गाठायचं तर कोणाला तरी लक्ष करावंच लागणार, टार्गेट साधायचं तर कोणाला तरी टार्गेट करावंच लागणार. 39 धावांचा पाठलाग आहे. पहिला चेंडू हाताला जातोय, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, दिशा दिली शेवटच्या क्षणी बॅट पुढे फेस पण केली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आपल्या डाव्या बाजूला बरोबर मंडंगेचा डगआउट आहे, टाळ्यांचा गजर तिथेही येतोय, तिथे बरेचसे पाठीराखे तिथे आहेत. समोरच्या दिशेने बघितलं तर साईनाथ कोशिंबेचा डगआउट आहे, तिथेही टाळ्यांचा गजर येतोय. टाळ्या वाजतील, शिट्ट्याही वाजतील, मजा येणार आहे. नाही दुसऱ्या फेरीचा सामना आहे परंतु टपआउट सीन. इथे डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचा होता परंतु नाही केलाय. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. स्विचिटचा प्रयत्न होता परंतु बघा आता अशी स्थिती आहे ना, पहिल्या इनिंगमध्ये तुमच्या 38 धावा झाल्यात किंवा 37 झाल्यात किंवा 39 झाल्यात, काही स्थिती असेल, तुम्हाला त्या धावांना बनवण्यासाठी आता स्वतःला पुढे यावं लागणार आहे. एक स्टेप थोडा पुढे येऊन फलंदाजी करावी लागणार आहे आणि ती स्टेप कोण उचलेल. शफलून खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले. बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडूला फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव सिंगल येते. आता दडपण आणणार कसं, त्या दडपणासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. जिथे सिंगल निघते तिथे 2चा प्रयत्न करावा लागणार आहे. बनतील नाही बनतील हा वेगळा पाठ, तिथून तुम्ही तो अप्रोच दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षकावरती ते दडपण दिसेल. नक्कीच चांगलं विश्लेषण केले. दोन्ही वेळेला तुमची भूमिका लक्षात यायला हवी. स्वीप केल्या चेंडूला, स्वीप 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 पाठीमागे थोडासा कालच्या टोकाला लागला पण चेंडू गेलाय लॉंग रिजनच्या बाहेर. चौकार. नका थोडंसं अप्रोच वेगळा आहे. पहिले 37 केला 38 म्हणजे हे असं कोकणात जाताना कोकण कन्या CST वरनं पकडणार, ठाण्यावरनं पकडणार का दिव्यावरनं, त्याच्यासारखं आहे. त्याच्यामुळे त्या गाडीत घुसणं कठीण असतं. ही परिस्थिती अशी आहे. नाही आणि दिव्यानंतर पुढे गेटच उघडे होत नाहीत ना, तिथे फक्त उतरण्याचीच खेळ चालू होते. ओ स्विच हिट, क्या बात है, सच अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय सौरभ. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. चौकार. वैभवची बॅटिंग पाहिली होती. पहिल्या सामन्यामध्ये सौरव कमी पडला होता, आता सौरव रंगामध्ये आलाय. मग युवराजलाही आपला खेळ दाखवावा लागणार आहे. युवराज स्ट्रायकरला सौरव, सौरवच्या बॅटमध्ये अजून एक फटका, चौकार की षटकार. हे 1 बाउन्स ओव्हर द रोप, इट्स 4. चौकार. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. फॉलोइंग स्वीप नाही म्हणता येणार, येस फॉलोइंग स्वीप आहे. पुढे स्वतःला टर्न अराउंड केलं आणि त्यानंतर पाठवून दिलं लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. चेंडूला सीमारेखा पार 4 धावांसाठी. बघा आतापर्यंत 3 अटेम्प्ट इथे झालेत, 3 अटेम्प्ट झालेत. पहिलं षटक संपले, 15 धावा धावपलकावरती आहेत. बिनबाद ही सद्यस्थिती साईनाथ कोशिंबे संघाची. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12चा आस्किंग रन रेट आहे. ज्या वेळेला 3 अटेम्प्ट सौरभचे फॉलोइंग स्वीप खेळण्यासाठी झाले, क्षेत्ररक्षक तिथे कोणताही लगावण्यात आला नव्हता. बघा स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फाईन लेग लगावण्यात आलेला नाही आहे, नाही लॉंग लेगच्या बाजूने कोणाला झुकता गेला. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला आहे आणि असं असताना मग त्या धाबांना वाचवण्याचा तो अप्रोच दिसलेला नाही आहे. नवीन गोलंदाज राजदीप भुवाड, गतीमध्ये परिवर्तन आणि शेवटच्या क्षणाला तो लवकर कावीना ती बॅट मॅन केली आणि सिंगल धावून कंप्लीट केली जाते. आणि अगदी योग्य निर्णय वैभवचा मी म्हणेल की जर का सौरभ मारतोय तर मी त्याला स्ट्राईक का नको देऊ. नाही याकरता संयम असायला हवा ना, तुमच्याकडे पेशन्स असायला हवे. ते पेशन्स वैभवने दाखवलेले आहेत. आता बघूया राजदीप एक बेस्ट बॉलर म्हणून नेहमीच पाहिलं जातं, त्याच्याकडे एक विकेट टेकिंग गोलंदाज. पण सौरव रंगामध्ये आलाय. सौरव ज्याला नेहमीच आम्ही म्हणतोय की फणसपाड्याचा गौरव आहे, द प्राईड ऑफ फणसपाडा. ज्या फणसपाडा गावातनं बिलॉंग करतो हा खेळाडू, नेहमीच एक टॅलेंट त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे या 2 धावा स्कोर जाऊन पोहोचलाय 18-18. नाही समस्त वैतरणा गटामधून सर्वाधिक यशस्वी
असा खेळाडू म्हणून जर म्हणायचं झालं तर सौरभचा नेहमीच उल्लेख केला जातो. ज्यावेळेला अशी टॉप 5 लिस्ट काढली जाईल त्यामध्ये सौरभचं नाव नक्कीच तुम्हाला वैतरणामध्ये बघायला मिळेल आणि त्या स्वभावाला त्या नावाला साजेसा खेळ तो मैदानात करतोय. राजदीप बुवगडकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत समस्त कुणबी क्रीडा असोसिएशनला. बघा जास्तच बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला आणि तो फॉलो केल्यामुळेच कदाचित हा निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच प्रत्येक जण आपला फॉलोअर वाढवण्याच्या मागे असतो. प्रत्येक जण लिंक पाठवत होतो बाबा फॉलो करा. आता काय केलं राजदीपनं थोडासा पाठलाग केला खास करून सौरभ. हे बॅटल आहे. आता हे बॅटल आहे मंडणगडचा बेस्ट बॉलर आणि वैतरणाचे एक टॅलेंटेड बॅट्समन. ते बॅटल आहे. हे बॅटल आहे. पुढे एकदा स्विच इट चेंडू गेला असेल पॉइंटच्या डोक्यावर चौकार. बघा तो मगाशी फॉलो केला होता त्याला परंतु सौरभने फॉलो बॅक दिला नाही आणि म्हणूनच कदाचित तो निर्धाव आला आता आणि तो फॉलो बॅक द्यायला थोडासा विलंब लावला आणि त्यानंतर हा चौकाराद्वारे त्याने फॉलो बॅक दिलाय. खूप चांगला स्विच हिट चेंडू सीमारेखा पार चौकाराच्या दिशेने गेला. 4 धाबा आल्यात आणि एकही विकेट गेली नाही. त्यामुळे साईनाथ कोशंबे एक चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल आणि आता येणारे 8 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे आहेत. 8 मध्ये 17 हे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती एखादा मोठा प्रहार साईनाथ कोशंबे मॅच मध्ये पूर्णपणे इन आणि जर का ते मोठे फटके नाही आलेत तर मात्र कहाणीमध्ये बदल आणि यावेळेला यष्टांसमोर एक बेस्ट ऑलराऊंडरने एका बेस्ट ऑलराऊंडरचा घेतलाय बळी. मॅचचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे आणि फलंदाज सौरभला मैदान सोडावं लागतंय. टोक रशर होता. गती थोडीशी कमी होती परंतु ज्या पोझिशन मध्ये सौरभ आले होते तिथून कोणत्या प्रकारे बॅट चेंडूवरती लवकर येणार नाही याची त्याने खबरदारी बाळगली आणि त्यानंतर मात्र सौरभला मैदान सोडावं लागले. अशा मुवमेंटला सौरभची विकेट येणं ही म्हणजे धोक्याची घंटा आहे. नक्कीच धोक्याची घंटा आहे. आणि ज्यावेळेला नक्कीच तुम्ही जर कॉर्पोरेट मध्ये एखादा काम करतो ज्यावेळेला माल येतो लॉजिस्टिक मधनं त्यावेळेला बॉक्सवरती पेनाने लिहून चालत नाही. त्याला मार्कर वापरावा लागतो तर ते दिसते. आता तिथे मार्कर पाहिजे तर इथे यॉर्कर पण पाहिजे. त्याच्यामुळे तो यॉर्कर त्या मार्करचं काम करून गेलाय. त्याने मॅच मध्ये रोमांच वाढलाय. 7 चेंडू 17. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू आता काट केला. चेंडू जातोय जबरदस्त लॉंग चेस फॉर द बिल्डर. पाठलाग केला जातोय. डीप पूर्ण क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 24-24. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये करायचे 15 धावा. 6-15 कुठेही जाऊ नका. रंगलेला मॅच आहे. साईनाथ कोशिंबे वर्सेस क्रीडा कमिटी असोसिएशन मंडणगड. 6 चेंडू 15 धावा. आणि त्यानंतर 24 वरती 1 साईनाथ कोशिंबे या संघाची स्थिती आहे. महत्वाची विकेट जो मागची 1 विकेट तो 1 विकेट जो आहे ना तो सौरभचा आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. आता वैभवने जेवढा पण वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केला त्याचा त्याला फायदा उचलणं गरजेचं असणार आहे आणि वैभव जर का चार्ज नाही झाला तर अडचणी वाढतील. 15 धावा पहिल्या षटकामध्ये सुद्धा आल्या होत्या. मधला 9 षटकांचा गॅप राजदीपने तो टाकला आणि त्यानंतर मात्र आता 6-15 या इक्वेशन मधला हा चेंडू ऑन साइडला लॉब केला. क्षेत्ररक्षक नाहीये आहे परंतु तो बनेल दर्शक. 1 बाउंड चेंडू सीमारेखा पार. आता 5 मध्ये 11. पुण्यामध्ये या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडलाय. पहिला चेंडू होता गॅपमध्ये खेळला होता. वाईडिश लॉंगरला चेंडू गेलाय. एका टप्प्यानेची सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला. वैभवने वेळ व्यतीत केला. आता तो किती फायदा आहे किती फायदेशीर आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर. ओहो काय स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावर. अजून एक देखणा चौकार. चांगला स्पेकट ऑन मेरिट
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅकअप लेंथ होता, उसळी घेणारा चेंडू होता, त्याला फॉलो केला आणि त्यानंतर मात्र कट करत असताना पॉईंटच्या डोक्यावरून हा लॉफ्ट स्ट्रोक प्रदर्शित केलाय आणि तो मात्र गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आला. 2 चेंडूमध्ये 8 धावांची वसुली झाली आहे आणि आता 4 मध्ये 7 धावांची गरज आहे. म्हणजे मागचे जर आपण 5 चेंडू बघितले ना तर 5 चेंडूवरती जवळपास म्हणजे पहिल्या षटकातील पहिले 3 चौकार आता हे 2, हे 5 चौकार आल्यात आतापर्यंत. त्याच्यामुळे धावाच्या वेगाने वाढल्या जातात. 4 चेंडूचा खेळ आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. वैभव जो आपल्या फलंदाजी मधला वैभव दाखवतोय तो रेडी आहे. शेवटचे 4 चेंडू. यावेळेला बॅटची घेऊन चेंडू. नशिबाने पुन्हा एकदा उलकावणी दिली आहे का नाही. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. गती थोडीशी कमी बघायला मिळाली आणि म्हणताना घर फिरले की घराचे वासे फिरतात. कदाचित त्यातलाच एक काहीसा भाग असावा, कारण चेंडू समोर होता. क्षेत्ररक्षकाला वाटलं माझ्या हातामध्ये येईल, पण तसं झालेलं नाही आहे. बघा मिस टाइम स्ट्रोक आहे, तसं काही तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि तो चेंडू मात्र निघून जात असताना 2 धावा. हा जो वळलाय ना त्याच्यापेक्षा वेगाने सामनाही वळलाय. 3-5. हो परफेक्ट 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 वाईड यॉर्कर. परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळलाय गोलंदाजानं. सुजित, आता नाव त्याचं सुजित आहे पण टीमला विजय सुनिश्चित करायचा आहे, त्याच्यामुळे पुढचे 2 चेंडू चांगले हाताळायचे आहे. तर वैभव चांगला खेळलाय. आता 2 चेंडू खेळायचे. 2-5. सू काढल्यानंतर त्याला जीत देणं गरजेची आहे. आता ती जीत तो देईल की वैभव आतापर्यंत उभं राहण्याचा फायदा उचलेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. खलबली मचादी, कारण वैभव पहिल्यापासून राहिले होते आणि जसं तुम्ही उल्लेख केला पहिलं जे 2 षटकापर्यंत कदाचित त्याने धावा नव्हते केला, पण जो खेळपट्टीवरती वेळ व्यतीत केला त्याचा फायदा त्याला झालाय. आणि हा षटकार 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना बघा ऑफस्टम्पच्या बाहेर गेलं आणि त्या चेंडूला पहिल्यांदा पिक केलं आणि त्यानंतर सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. एक विजयी षटकारानं हा सामना संपलाय. पण मंडंग ड्रीम आपणही चांगला केलं, नक्कीच दाखवला. शेवटच्या क्षणी कदाचित काहीच्या मिस्टेक चुका झाल्या आणि ते चुका म्हणता येणार नाही, कारण वैभवची बॅटिंग, सौरभनं दिलेला स्टार्ट हा फायदेशीर ठरला साईनाथ कोशिंबे या संघाला. पुढचा मॅच होतोय. एका बाजूला रामरतन, दुसऱ्या बाजूला जीवेश. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल आणि थोडासा बदल करूया. रविकांत आहेत आणि त्यानंतर झहीरभाई. एक 4 व्हीलरचा नंबर आहे 9043 बरोबर. जे आमचं जुनं जे समोरचे कक्ष आहे त्याच्या पाठीमागे ती गाडी पार्क करता आलेली 4 व्हीलर 90